विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोल या विषयातील धडा क्रमांक 8 ऋतुनिर्मिती भाग 2 या धड्याची आपण प्रश्नोत्तरं सोडवणार आहोत. तर तुम्ही जर रिव्हिजन केलं नसेल तर पटकन रिव्हिजन करून घ्या. सोबत तुमच्या वही आणि पेन असू द्या, जेणेकरून तुम्हाला 21 या धड्यातील प्रश्नोत्तरं आहेत ते 1 ते 21 हे क्रमांक तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा पानावर टाकून घ्या. जे प्रश्न बरोबर येतील त्यासोबतच जे प्रश्न चुकतील ते लगेच तपासून त्या ठिकाणी तुम्ही त्या पद्धतीचा रिमार्क द्या. जे प्रश्न चुकलेले असतील त्यांची पुन्हा एकदा तुम्ही उजळणी करू शकता की ते कशामुळे चुकलेत म्हणून, किंवा धड्यामध्ये आपल्या शोधू शकता हे त्याचं अचूक उत्तर आणि अधिकची माहिती. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. एकूण 21 प्रश्न आहेत. प्रश्न पहिला, दक्षिणायनचा कालावधी सुमारे किती मानला जातो? पर्याय पहिला 22 डिसेंबर ते 22 जून. पर्याय दुसरा 21 जून ते 22 डिसेंबर. तिसरा पर्याय 21 जून ते 21 डिसेंबर. आणि चौथा पर्याय 23 जुलै ते 21 सप्टेंबर. तर दक्षिणायन उत्तरायण हे आपल्याला आपण शिकलेलो आहे. त्याचा जो काही या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 21 जून ते 22 डिसेंबर. तुम्ही चेक करून लगेच त्या ठिकाणी रिमार्क द्या. प्रश्न दुसरा, सूर्याचे भासमान भ्रमण होते म्हणजे काय होते? 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय पहिला, सूर्य वर्षभरात पृथ्वीभोवती फिरतो. दुसरा पर्याय, पृथ्वी सतत जागा बदलते. तिसरा पर्याय, सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो. आणि चौथा पर्याय, वरीलपैकी सर्व. जर तुमचं उत्तर वरीलपैकी सर्व असेल याचा अर्थ हे जे तिन्ही पर्याय आहेत हे बरोबर आहे असा याचा अर्थ आहे. तर सूर्याचे भासमान भ्रमण होते म्हणजे काय, तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो म्हणजेच सूर्याचे भासमान भ्रमण होय. प्रश्न क्रमांक 3, पेंग्विन पक्षी, वालरस, सील यासारखे सजीव खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आढळतात? पर्याय पहिला गवताळ प्रदेश. पर्याय दुसरा विषुववृत्तीय प्रदेश. पर्याय तिसरा उत्तर ध्रुवीय प्रदेश. आणि चौथा पर्याय अंटार्क्टिका खंड. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे अंटार्क्टिका खंड. या खंडावरती हे पक्षी जे आहेत, विशेषतः पेंग्विन हा पक्षी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तो त्या खंडावरती आढळतो. प्रश्न चौथा, पृथ्वीचा आस कललेला नसता तर काय झाले असते? पर्याय पहिला, पृथ्वी स्वतःभोवती फिरलीच नसती. दुसरा पर्याय, पृथ्वी सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती. तिसरा पर्याय, पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते. आणि चौथा पर्याय, यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5, उत्तरायणचा कालावधी रिकामी जागा मानला जातो. तो किती हे आपल्याला शोधायचा आहे. पर्याय पहिला 22 डिसेंबर ते 22 जून. दुसरा पर्याय 21 जून ते 22 डिसेंबर. तिसरा पर्याय 21 जून ते 21 डिसेंबर. आणि चौथा पर्याय 22 डिसेंबर ते 21 जून. तर उत्तरायणचा कालावधी जो आहे तो आहे 22 डिसेंबर ते 21 जून. प्रश्न 6, पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव जेव्हा सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो तेव्हा त्या ध्रुवाच्या गोलार्धातील रिकामी जागा अक्षवृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. तर हा प्रश्न थोडासा मोठा आलेला आहे की एक ध्रुव जेव्हा जास्तीत जास्त सूर्याकडे असतो कललेला, त्यावेळेस कोणत्या ठिकाणी लंबरूप किरणं पडतात. ते जे अक्षवृत्त आहे त्या अक्षवृत्त जे आहे ते किती अंशाचं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पहिला 0 अंश. पर्याय दुसरा 90 अंश. पर्याय तिसरा 33 अंश 30 मिनिट. आणि चौथा पर्याय 23 अंश 30 मिनिट. तर सूर्याची जी लंबरूप किरणं पडतात या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 23 अंश 30 मिनिट. 0 अंश याचं उत्तर येणारच नाही, कारण 0 अंशावरती विषुववृत्त जे आहे ते असते. 90 अंश तर अजिबातच येणार नाही, कारण 90 अंशावरती 90 अंश उत्तर किंवा दक्षिण जे आहे ते जर असेल तर त्या ठिकाणी
उत्तर भागामध्ये उत्तर ध्रुव असतो आणि दक्षिण भागामध्ये दक्षिण ध्रुव आहे. त्यामुळे हे तिन्ही उत्तर नाहीत. अचूक उत्तर आहे 23°30'. प्रश्न क्रमांक 7. उत्तर गोलार्धात वसंत संपात दिवस केव्हा असतो? पर्याय पहिला 21 मार्च, पर्याय दुसरा 21 एप्रिल, तिसरा पर्याय 22 सप्टेंबर आणि चौथा पर्याय 23 सप्टेंबर. तर या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे ते आहे 21 मार्च. या दिवशी उत्तर गोलार्धात वसंत संपात दिवस असतो. प्रश्न क्रमांक 8. आता या ठिकाणी आपल्याला कारण शोधायचं आहे. त्यामध्ये 2 विधान दिलेली आहेत. विधान पहिलं जे ए म्हणून आणि दुसरं बी म्हणून. बघूया. प्रश्न क्रमांक 8. 21 जून व 22 डिसेंबर हे अयन दिन आहेत कारण. त्याचं कारण या 2 वाक्यांमध्ये शोधायचं आहे आपल्याला. पहिलं जे आहे ए, 21 जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे मार्गस्थ होतो. आणि बी विधान 22 डिसेंबरला मकर वृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो. तर या 2 विधानांपैकी जर तुम्हाला फक्त ए बरोबर वाटत असेल तर 1 नंबरचा पर्याय, फक्त बी वाटत असेल तर 2 नंबरचा पर्याय, दोन्ही वाटत असतील तर 3 नंबरचा पर्याय आणि दोन्ही जर चूक वाटत असतील तर 4 नंबरचा पर्याय. तर या जे प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते आहे दोन्ही बरोबर आहेत. म्हणजे 21 जून हा का आहे त्याचं कारण हे, आणि 22 डिसेंबर हा सुद्धा अयन दिन का आहे त्याचं कारण दुसरं विधान आहे. प्रश्न क्रमांक 9. दक्षिण गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता असतो? पर्याय पहिला 21 जून, पर्याय दुसरा 22 डिसेंबर, तिसरा पर्याय 22 सप्टेंबर आणि चौथा पर्याय 23 डिसेंबर. तर दक्षिण गोलार्धामधील जो सर्वात मोठा दिवस आहे तो आहे 22 डिसेंबर. सर्वात मोठा दिवस याचाच अर्थ त्या ठिकाणी रात्र जी आहे ती छोटी असणार, लहान असणार. प्रश्न क्रमांक 10. सूर्याच्या वार्षिक भासमान भ्रमणाची कारणे खालीलपैकी कोणती आहेत? तर यामध्ये सुद्धा मगाशी आपण जो प्रश्न बघितला त्यानुसारच हा प्रश्न आहे. यामध्ये सुद्धा 2 विधान दिलेली आहेत. त्यापैकी आपल्याला अचूक विधान जे आहे ते ओळखायचं आहे. कोणतं कारण आहे? तर ए विधान पृथ्वी सूर्याभोवती फिरणे आणि बी विधान पृथ्वीचा आस कललेला असणे. तर जर तुम्हाला फक्त ए वाटत असेल तर पहिला पर्याय, बी वाटत असेल तर दुसरा पर्याय, दोन्ही विधानाबरोबर आहे असं वाटत असेल तर दोन्ही पर्याय, आणि दोन्ही जर चूक वाटत असतील तर चौथा पर्याय. तर सूर्याच्या वार्षिक भासमान भ्रमणाची जी कारणं आहेत ती आहेत ही दोनही. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरणे हे सुद्धा, आणि त्याचबरोबर पृथ्वीचा आस कललेला असणं हे सुद्धा आहे. प्रश्न क्रमांक 11. उत्तर गोलार्धात शरद संपात हा दिवस केव्हा असतो? पर्याय पहिला 21 मार्च, पर्याय दुसरा 21 एप्रिल, तिसरा पर्याय 22 सप्टेंबर आणि चौथा पर्याय 23 सप्टेंबर. तर उत्तर गोलार्धामध्ये शरद संपाद हा जो काही दिवस असतो तो असतो 23 सप्टेंबरला. प्रश्न क्रमांक 12. उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता असतो? पर्याय पहिला 21 जून, पर्याय दुसरा 22 डिसेंबर, पर्याय तिसरा 22 सप्टेंबर आणि चौथा पर्याय 23 डिसेंबर. तर उत्तर गोलार्धामध्ये 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो. प्रश्न क्रमांक 13. रिकामी जागा ध्रुवावर 23 सप्टेंबरपासून 21 मार्चपर्यंत म्हणजे 6 महिन्याचा दिवस असतो. आता कोणत्या ठिकाणी कोणत्या ध्रुवावरती 6 महिन्याचा दिवस असतो ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पहिला पूर्व, पर्याय दुसरा पश्चिम, पर्याय तिसरा उत्तर आणि चौथा पर्याय दक्षिण. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे दक्षिण. दक्षिण ध्रुवावरती 6 महिन्याचा दिवस असतो आणि कालावधी 23 सप्टेंबरपासून 21 मार्चपर्यंत. प्रश्न क्रमांक 14. पृथ्वीचा सूर्याभोवती परिभ्रमण व कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते. तर हे जे काही 2 कारणं आहे या कारणांमुळे कोणत्या ऋतूची निर्मिती होते त्या ऋतूंची आपल्याला नावं ओळखायची आहेत. पर्याय पहिला उन्हाळा, पावसाळा, परतीचा मान्सून आणि हिवाळा, पर्याय दुसरा उन्हाळा, हिवाळा आणि वसंत ऋतू, पर्याय तिसरा उन्हाळा, हिवाळा, पावसाळा आणि चौथा पर्याय उन्हाळा आणि हिवाळा. तर ज्या ऋतूंची निर्मिती होते तो ऋतू आहे उन्हाळा आणि
हिवाळा. प्रश्न क्रमांक 15. पृथ्वीवर सर्वसाधारणपणे कोणते ऋतू असतात? पर्याय पहिला उन्हाळा व पावसाळा, पर्याय दुसरा हिवाळा व उन्हाळा, पर्याय तिसरा हिवाळा व पावसाळा आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. तर सर्वसाधारणपणे पृथ्वीवरती आपल्याला जे ऋतू पाहायला मिळतात, तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे हिवाळा व उन्हाळा. पृथ्वीवरच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला हे दोनच ऋतू पाहायला मिळतात. पावसाळा हा जो ऋतू आहे हा काहीच ठिकाणी, विशेषतः जे मोसमी प्रदेश आहेत त्या भागातच आपल्याला हे ऋतू जे आहेत ते पाहायला मिळतात. अन्य भागामध्ये हिवाळा व उन्हाळा हेच ऋतू असतात. प्रश्न क्रमांक 16. उत्तर गोलार्धातील रिकामी जागा या सर्वात मोठ्या दिवशी जागतिक योग दिन साजरा करतात. पर्याय पहिला 20 जून, पर्याय दुसरा 22 डिसेंबर, तिसरा पर्याय 21 मार्च आणि चौथा पर्याय 21 जून. तर आपण आपल्या शाळेमध्ये सुद्धा म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो, जागतिक योग दिन. तर तो असतो 21 जूनला. प्रश्न क्रमांक 17. परिभ्रमण कक्षेत वर्षातून रिकामी जागा विषुववृत्तावर सूर्याची किरणे लंबरूप पडतात. आता किती दिवस असतात ते आपल्याला शोधायचं आहे. किती दिवस विषुववृत्तावरती सूर्याची किरणं लंबरूप पडतात? पर्याय पहिला 1 दिवस, पर्याय दुसरा 2 दिवस, तिसरा पर्याय 3 दिवस आणि चौथा पर्याय 4 दिवस. तर विषुववृत्तावरती सूर्याची किरण लंबरूप पडण्याचे दिवस एकूण आहेत 2 दिवस. फक्त 2च दिवस या ठिकाणी सूर्याची किरणं जे आहेत ते लंबरूप पडतात. प्रश्न क्रमांक 18. ऋतू ठरविण्याबाबतचा वेगळा निकष ओळखा. म्हणजे खाली एकूण 3 निकष दिलेले आहेत, त्यापैकी जो वेगळा असेल, याचाच अर्थ चुकीचा असेल, तो आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजेच उर्वरित 3 जे आहेत ते बरोबर निकष असणार आहेत. पर्याय पहिला सूर्यदर्शन काळ, पर्याय दुसरा अयन स्थिती, तिसरा पर्याय संपात स्थिती आणि चौथा पर्याय स्थानिक स्थिती. तर ऋतू ठरविण्याबाबतचा जो वेगळा निकष आहे तो आहे स्थानिक परिस्थिती. स्थानिक परिस्थितीनुसार ऋतू जे आहेत ते ठरविले जात नाहीत. प्रश्न क्रमांक 19. ऋतूवर कोणता घटक परिणाम करत नाही? खालील 4 घटक आहेत, त्यापैकी जो परिणाम करत नाही तो शोधायचा आहे. पर्याय पहिला वातावरणातील बदल, पर्याय दुसरा हवेतील बाष्प, पर्याय तिसरा वाऱ्यामुळे होणारी वृष्टी आणि चौथा पर्याय अयन दिन. तर यापैकी जो घटक परिणाम करत नाही तो आहेत अयन दिन. म्हणजे उर्वरित हे जे 3 आहेत हे 3 घटक ऋतूवरती परिणाम करतात. प्रश्न क्रमांक 20. काही देशात रिकामी जागा हा स्वतंत्र ऋतू मानला जातो. पर्याय पहिला उन्हाळा, दुसरा पर्याय पावसाळा, तिसरा पर्याय हिवाळा आणि चौथा पर्याय मान्सून परतीचा काळ. तर काही देशामध्ये मगाशीच या प्रश्नाचं स्पष्टीकरण मी त्या प्रश्नामध्ये दिलेलं होतं. या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पावसाळा. पावसाळा हा ऋतू स्वतंत्र मानला जातो. शेवटचा प्रश्न क्रमांक 21. अतिशीत हवामानात स्थलांतर खालीलपैकी कुठल्या कारणामुळे घडते? तर खाली 2 विधानं दिलेली आहेत. तर या 2 पैकी जे योग्य वाटत असेल ते आपण टिकमार्क करू शकतो आहे. त्यापैकी विधान पहिलं अन्नाच्या शोधासाठी स्थलांतर जे आहे ते होते आणि दुसरं जे विधान आहे ते थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून. तर यापैकी जे तुम्हाला योग्य वाटत असेल त्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमचं जे अचूक उत्तर आहे ते वहीमध्ये लिहू शकताय. यापैकी फक्त ए जर वाटत असेल तर पहिला पर्याय, बी वाटत असेल तर दुसरा, दोन्ही चूक वाटत असतील तर तिसरा आणि चौथा दोन्ही बरोबरसाठी. तर या ज्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते आहे दोन्ही हे विधानं बरोबर आहेत.